मित्र संतोष शेळकर धागाडे सरपंच आहेत. त्यांनी माझ्या बाजूला येऊन बसण्याची कृपा करावी. मंडळाने जरा खुर्चीची व्यवस्था करावी. संतोष शेळकर भाऊ या. हॅलो हॅलो इको जरा कमी करा, जरा इफेक्ट द्यावा. हॅलो 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 ओके. सुस्वागत. धन्यवाद.
ही नवसारी शिवजयंती उत्सव समिती यांच्या माध्यमातून आम्हाला व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी माझा संपर्क साधला ते आपले सर्वांचे लाडके आणि परममित्र मंदार कदम, त्याचप्रमाणे बुवा सागर कदम यांच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. डबलवारी म्हटल्यानंतर अनेक नामांकित बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये माझे परममित्र, माझे गुरुबंधू महेंद्र घाडीगावकर बुवा, शरद कदम बुवा, शशिकांत माळकर बुवा, त्याचप्रमाणे माझे परममित्र या ठिकाणी अविनाश राणे यांचे पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझे परममित्र विशाल पांचाळ यांचे पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जमलेल्या तमाम मान्यवरांना नमस्कार करतो. आशीर्वाद घेऊ. महाराष्ट्र नवे संपूर्ण जनता काय खाऊ? आठवण्याचं नाही खाऊ आणि घरी जाऊ. या ठिकाणी संतोष शिंदे यांच्याकडून माझे पक्वादक चिन्मय माधव यांच्यासाठी 100 रुपयाचा बक्षीस. जोरदार टाळ्या वाजवा. उदंड आशीर्वादाची प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर बुवानी भजनाची सुरुवात केलेली आहे आणि भरपूर काय बोललेले असत. 100% परतफेड करतलो काय विषय नाही. मग सुरुवातीला पेटवतलो काय टेन्शन घ्यायचं नाही. पेटवलं चांगलं बरोबर. या मंडळाचं नियोजन एका मंडळाने जोरदार टाळ्या वाजवल्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अरे आले किती गेले किती संपले भरा राहा. आले किती गेले किती संपले भरा राहा. आणि संपणार नाही श्री आई नवसाई नवसाई मंडळाचा करायचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंडळाचे अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या मंडळाने केलं आहे. खरोखर एवढा मोठा कार्यक्रम करण्यासाठी पण एकजूट लागतात आणि एकजूट तुमच्या मंडळात आहे का. जोरदार तुमच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संतोष शिंदे या माऊलीकडून माझे तबलावादक रोहित येरब यासाठी 100 रुपयाचा बक्षीस. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमच्यावर पण बघावं बाकी काय धन्यवाद. बरोबर आज बघा इकडे तिकडे शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरी होत आहे. कारण आरेश्वर रामेश्वर गांगेश्वर कुंकेश्वर आज देव देवतांचे कळस आणि त्यासमोर ती तुळस आज पदम कोणामुळे जिवंत असतील ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराजांचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. कारण आज भजन पूजन नामस्मरण कोणामुळे करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. बरोबर ना बुवा. नाहीतर बुवा छत्रपती शिवाजी महाराज नसती तर आपल्या सकाळी 4:30 वाजता उठायला लागला असता. 4:30 वाजता उठायला लागला असता. एवढे उपकार महाराजांचे आपल्यावर आहे. बरोबर ना. अरे आकाशात जर सूर्य उगवले नसते तर आकाशाचा रंग काळा नसता. आणि जर का माझे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरा हिंदू धर्म काळा नसता. खरा हिंदू धर्म काळा नसता बुवा. खरा हिंदू धर्म काळा नसता. कारण छत्रपती शिवाजी महाराज बुवा वाक्यामध्ये अर्थ आहे. अरे छ म्हणजे छत्री शक्तीचा बळ, प्र म्हणजे प्रश्न उकला न करणारा, प म्हणजे पतिता पावन, ती म्हणजे तिने जगात नाव छत्रपती शिवाजी, शी म्हणजे शिस्तप्रिय, प म्हणजे वाणिज्य, ही म्हणजे जिजाऊचा पुत्र शिवाजी महाराज, म म्हणजे मराठ्यांचा राजा, हा म्हणजे कधी हात न मारणारा, हा म्हणजे राजाच्या हिताची आणि जय म्हणजे समस्त जनताचा राजा, हा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. अतिशय सुंदर सुरुवात केली. बुवा भरपूर काय बोलले. 100%
प्रार्थना या ठिकाणी घेतो आणि भजनाच्या माध्यमात 100% कोणा कोणणार काय टेन्शन घ्यायचं नाही. सुरुवातीला भजनाची सुरुवात भजनाच्या स्वरूपात करूया. धन्यवाद. हॅलो हॅलो अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. तर जोरदार साऊंड वाढवण्यासाठी काय झाल्याच पाहिजे, कारण आमचा आवाज प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. बरोबर तुमचे लाख लाख धन्यवाद. इतक्या बोलले म्हणजे जरा माझा आवाज वाढवो, बाकी काय नाही. हॅलो हॅलो Sama
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा तुकाराम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी बुवानी भजनाची सुरुवात केली आहे. पण ज्या माणसात भजन चालू करण्यापूर्वी वांडर म्हणायला लागतात म्हणजे त्याची विद्वत्ता किती ती ओळखता तुम्ही. अरे भांडूप म्हणजे भजनाची पंढरी आहे. या भांडूप मध्ये गेल्यानंतर त्यांचं आवर्जून बुवा नाव घ्यावं असं वाटतं ते कैलासवासी काश्याम बुवा, कैलासवासी दीपक चव्हाण पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. अरे बुवा या भांडूप असंख्य भजनी बुवा आहेत. फक्त एकच सांगतो, फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला, फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला आणि या भांडूप नगरीचा इतिहास फक्त आणि फक्त इथल्या भजनी बुवानेच लिहिला. बुवा भजनी बुवानेच लिहिला, भजनी बुवानेच लिहिला. तुका भजनाच्या चालू करूच्या अगोदर तुला वांडर म्हणता लागता. ही तुझी पात्रता बुवा असा लक्षात घे. अरे कुठे आपण आलो आहे बुवा, जरा येतो भान ठेव. जरा तुझी अक्कल ना गुडघ्यात असा बुवा, गुडघ्यात हे अक्कल गुडघ्यात असा लक्षात घे. माशाची ताकद त्याच्या शेपटेत असा, मगरीची ताकद शेपटेत असा, घोड्याची ताकद त्याच्या खुरात असा, बैलाची ताकद त्याच्या खांद्यात असा, गाढवाची ताकद पाठीत असा आणि माणसाची ताकद जो मेंदू दिलो असा ना त्याच्यात असा. तो मेंदू खडे वापरू गयो ह्यो प्रत्येक भजनी बुवा कळा पाया. मी वांडर हे मी वांडर माका लागता. अरे मी वांडर तू केळला असं लक्षात घे. केळला असं पण केळल्याक काय वाटता माझाच लाल, माझाच लाल. पण केळल्याक माहित नाही घासून घासून लाल झालेला असता. अरे बुवा तुझी पात्रता वळा. सुरुवातीक तुला 4-5 गाणी घेऊची लागतं. अरे एका ठिकाणी सांगतो पंचरत्नाचा वारसा बोल पुन्हा तू पंचरत्न कैलासवासी चंद्रकांत गजबुवा
कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा, काशीराम परब बुवा असे असंख्य बुवा हे भजनी बुवा होऊन गेले आणि त्यांच्या समोर तू वानर म्हणतो. ही तुझी विद्वत्ता बुवा, ही तुझी विद्वत्ता लक्षात घे. हा अरे भजनाच्या चालू करण्यापूर्वी तू इतक्या बोलायला लागता तो तू विचार करा. आत्मपरीक्षण नसतात आता तुका गरज असा भजनाच्या चालू करण्यापूर्वी तो वानर म्हणत नको झालो ते काय तुझी परिस्थिती तुम्ही बघा माका. ही तुझी विद्वत्ता बुवा लक्षात घे. हाताची गुन्हा करू नको समजला. नका सांगता डोका जर एका उडवतो. अरे मी तर डोका गटारात उडवतो लक्षात ठेव. ही तुझी विद्वत्ता असा गटारात जाऊन उडवतो. काय बघतो काय काय आता अरे काय टाकलं चल तुझी पहिली बारी असतात सेकंड बार माझ्याकडे असतात. आज तुला नाही कारण काढून गेलं नावाचं वारंवार आहे लक्षात ठेव. कानात फाडतो तुला काका सांगता हो मी देव आणि हो बघतो. आज देवान जाका बोलत ना आता सहन करून झाला बघतात लक्षात घे. सहन करायचा आता तो बघतो नाही आत्या का ह्या आला का कोण बघा त्याचा त्याचा आला आता वा. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं जो माणूस भजन पूजन नामस्मरण करतो त्याका पण मरण असा. जो माणूस भजन पूजन नामस्मरण करतो त्याका पण मरण असा. जो माणूस भजन पूजन नावाच्या खाली वानर म्हणतात सुरुवाती अर्धो तास त्याला बोलायला लागतात त्याका पण मरण असा. त्यावेळी श्रीकृष्णाने काय सांगितलं की मांजर जेव्हा उंदराला पकडते तेव्हा ती फाटून टाकते त्या उंदराला आणि तीच जर मांजर आपल्या पिल्लाला जन्म दिल्यानंतर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेताना अलगद घेऊन जाते त्याचा दात पण त्याला लागत नाही. याचा अर्थ असा काय असा आहे जो माणूस भजन पूजन नामस्मरण करतो तो 100% परमेश्वराच्या लीन होतो आणि जो माणूस भजनाच्या नावाखाली वानर म्हणता तो 84 दशलक्षच्या युनिट असं गुरपाडात बोलतो लक्षात घ्यावा. तुम्ही गरज नव्हती भजनाच्या सुरुवातीला बोलायची याच्यासाठी अनुभव लागता म्हणून आमचा सुरुवात मी करतो. वाटला काय हा सगळा जमला तर माझ्यासाठी जमलेला होता. याचा काय असा गावात पहिले बैलगाडी असायची बैलगाडी आणि बैलगाडीच्या बाजूने कुत्रू असायचो पाठवून. त्या बैलगाडीमध्ये इतक्या वजनाचा वजा भरलेला असायचा बिचारे ते बैल दिसते उन्हात आपला वजा ओढीत असायचे आणि कुत्रो काय करायचो असा त्याचा भूभा त्या कुत्र्यात काय वाटतं या सगळा वजा मी ओढतो अशी याची परिस्थिती झालेली आता लक्षात घ्यावा. संतोष शिंदे यांच्याकडून 100 रुपये मोठा जोरदार टाळा उदंड आईला उद्याची प्रार्थना करतो. या मुलाला पण टॉनिक घातला त्याला जेवता आलं तरी देऊ शकतो काय जेवतं ठीक आहे पण जेवता आलं देऊ शकतो काय हरकत नाही समजला. गोवा पंचरत्न तो वाढून सांगतो ना सुरुवातीला 4-5 गाणी घ्यायची लागतो रे. सुरुवातीक 4-5 गाणी तुका भजनाच्या माध्यमातून घेऊची लागतं म्हणजे तू आत्मपरीक्षण करतो बाकी काय नाही. आता काय म्हणतो ही शायनिंग मारतो बाकी काय नाही. ही शायनिंग असत तुझी हा दिसतो गोरो गुंटको घेतलं म्हणजे झाला नाही. माका सांगता मुक्त तू काय काय रे मुक्त काय बोलतो हा लटू मुक्ते मी अरे तू काय असं काय तू बाई काय हा प्रकार काय हा बाई काय हा प्रकार बाई वाड्यावर चला वारंवार तू नाट करू नको. नाट खुळा आणि गणपती खुळा आणि जोडे घालण्याचा खुळखुळा तो खुळखुळा कसं भाजवून जायचो कोणी जास्त बोललो तर तुला कानात नाही काढून घेऊ लक्षात ठेवतो. बघा माऊली भजन पूजन नामस्मरण आज भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा त्याचं नाव भजन आहे. कारण परमेश्वराकडे लीन होऊन केलेली भक्ती त्याचं नाव भजन आहे. आई शपथ मी आज ठरवून दिलेलो कदम तुमका पण सांग ह्या बुवा काय आज बोलायचं नाही पण हिनी चालू केल्या सुरुवाती हिनीच चालू केल्या. मी एक शब्द त्याला बोललेलो आज त्याचा कागद काढून झाला सेकंड पार्ट माझ्याकडे आता ह्या लक्षात ठेवायचं बरोबर ना बुवा बुवा चाले शरीर कोणाची असं
बुवा. कारण जे दिसतं ते नाशिवंत आहे आणि जो दिसत नाही तो परमेश्वर आहे. आणि आता परमेश्वर कोण आहे माझ्यासाठी? तर हे भजन रसिक आहे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भजन रसिकासाठी बुवा. ही बुवा मानाची गुरुची भेटली आहे. आपल्या आई वडिलांची पुण्याई, माझी गुरुजींची पुण्याई आणि मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद व ही म्हणून आपल्याला ही मानाची खुर्ची भेटली आहे. त्यामुळे या मानाच्या खुर्चीवर बसाल आपण लोकांपर्यंत काय दिलं पाहिजे या प्रत्येक बुवा समजावया. लक्षात घे. समजला काय? भजन सादर करतो या ठिकाणी. कोणी अतिशय यमन रागामध्ये प्रार्थना घेतली. जबरदस्त बुवा. यमन राग जबरदस्त. त्याबद्दल काही वाद नाही. बुवा हे जग शून्यमय होतं. बरोबर ना? हे जग शून्यमय होतं. प्रथम शून्यमय साकार तेव्हा झाले पुराण जागरण ओम पुरम्य म्हणूया. जग शून्यमय होतं बुवा. या शून्यातून बुवा विश्वाची निर्मिती झालेली आहे. बरोबर ना? कारण पहिली आदिमाया शक्तीची निर्मिती झाली. नंतर बुवा तीन देवांची निर्मिती ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्यामधून बुवा ही सृष्टी निर्माण झाली आहे. त्यामुळे पहिला नामस्मरण भगवंताचा करूया. 100% कार्यक्रम ह्या आयोजकांना सांगतो तुमचे पैसे फेडून जातो या ठिकाणी. कारण दोनही बुवा त्याच ताकदीचे असत. कारण ह्या 2 महिन्यात ह्याच्याबरोबर 5 कार्यक्रम झाले. विचार करा. आणि मे महिन्यात ऍडव्हान्स 3 कार्यक्रम ह्याच्यावर ठरलेले असत. म्हणजे जोडी किती फॉर्म मध्ये आली बघा. ह्यो जास्त बोललो ह्याच्या नाडी हात माझ्या हातात असतो. लक्षात ठेवा. चला या ठिकाणी 115 शाखाक्रमांचे नगरसेवक उमेश माने या ठिकाणी उपस्थित. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो नमस्कार. एकदा जोरदार साहेबांना टाळ्या झाला पाहिजे. आणि अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम हे आपले कठोर नेतृत्व करतात आणि अतिशय सुंदर कामगिरी करतात. एकदा जोरदार त्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. काय पुन्हा उघडता आपण प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 100% साहेब 1000 रुपये देऊन जातात. एकदा जोरदार साहेबांना टाळ्या वाजवा. बघा ना पैसा ना बंगला ना गाडी पाहिजे. ना पैसा ना बंगला ना गाडी पाहिजे. उमेश साहेबांसारखा नगरसेवक पाहिजे. उमेश साहेबांसारखा नगरसेवक पाहिजे. ना पैसा ना बंगला ना गाडी पाहिजे. ना पैसा ना बंगला ना गाडी पाहिजे. उमेश साहेबांसारखा नगरसेवक पाहिजे. नाही आशा नाही लोभ नाही आशा नाही कसली हवं. हो बघा साहेबांना कोणता लोभ नाही आशा नाही. फक्त एक समाजसेवा ते म्हणून करतात. बरोबर. साहेबांना उदंड आयुष्य म्हणून काय होतं बघा. नाही लोभ नाही आशा नाही कसली हवं. समाजाची सेवा हेच त्यांना ठावं. समाजाची सेवा हेच त्यांना ठावं. समाजाची सेवा हेच त्यांना ठावं. ना पैसा ना बंगला ना गाडी पाहिजे. ना पैसा ना बंगला ना गाडी पाहिजे. उमेश साहेबांसारखा कार्यकर्ता पाहिजे. उमेश साहेबांसारखा नगरसेवक पाहिजे. उमेश साहेबांसारखा नगरसेवक पाहिजे. धन्यवाद. एका जोरदार टाळ्या वाजवा साहेबांसाठी. उमेश साहेबांकडे 500 रुपये रुपया जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर. साहेबांना उघडता आयुष्य लागू दे अशी प्रार्थना करतो. वा संगीत परिणाम लक्षात घे. हे माझ्यामुळे तुला भेटले. हे उपकार विसरा नको माझे. आता ह्या पण मागून पदरा समजला काय? लक्षात घे. संगत चांगली केली पाहिजे. एक वेळ पंगत चुकली तरी चालत पण संगत चुकता नाही. समजला काय? संगत माझ्याशी कर
नोटेशन या ठिकाणी सादर करतोय 15 मात्रा कोणी अतिशय त्रिताल मध्ये नोटेशन चालू केलं आहे मपद नी प मप नी प मप ग रे सा रे सा नी सा ग रे